टीमचा पहिला बॉल त्याला उडवलंय श्रेयसने आणि बॉल जर आपण पाहिलं तर गेल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती. त्याचा दुसरा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण हा बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी आणखीन एक फटका मारायच्या पलीकडे जाताना पाहायला मिळालाय. लगातारचे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉफी बॉक्सचा एक फटका पाहायला मिळाला. हो यावेळेला आणखीन एक बॉल हा बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय श्रेयस कदमच्या बॅट मधून. लगातारचा तिसरा षटकार पहा काय फलंदाजी पाहायला मिळते. नुकतीच जर आपण पाहिली तर सकाळीच नवी यावेळेला आणखीन एक बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. डिस्पॅच बाय श्रेयस कदम. लगातारचा चौथा षटकार आणखी 2 येतील का श्रेयस कदम यांच्या बॅट मधून. हे नाम हो क्या बात है वन शॉट. बरोबर बॉल शोधून काढला आणि या बॉलनं देखील पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. गुलबन टप्प्याचा बॉल त्याला फक्त आणि फक्त दिशा दिली बॉलला पाठवून बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. आणि आणखीन एक बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी श्रेयस कदमच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. बॅक टू बॅक दुसरा धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची. त्याचा पहिला बॉल त्याला उडवलंय आणि या बॉलला देखील पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचे दोन्ही जात आहेत आकाशाकडे. 6 धावा येतोय षटकार. 83 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. जर आपण पाहिलं तर शेवटचे 5 हो यावेळेला आणखीन एक बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण हा देखील बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी आणखीन एक षटकार श्रेयसच्या बॅट मधून. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 89 आणि श्रेयस कदम यांची हाफ सेंचुरी देखील पूर्ण झाली आहे. 11 बॉल मध्ये यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय आणि यावेळेला बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय मैदानाच्या बाहेर. आणखीन एक चौकार या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले. यावेळेला 100 धावा पूर्ण केल्या आहेत. दोन्ही फलंदाज दोन्ही सलामीवीर फलंदाज 2 संख्या भावंडांची जोडी फलंदाजीसाठी आली आणि त्यांच्या बॅट मधून अक्षरशः धावा देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या आहेत. त्या शेवटच्या बॉलवरती देखील बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळालाय. हा देखील बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4चा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती.